पांडुरंग करू विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा देव कळण्याकरता अवघड आहे असा सांगणारा 6 चरणाचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं आवश्यक आहे. भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये गेली 36 वर्षे या ठिकाणी आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय पांडुरंग महाराज दुधाडे, त्याचप्रमाणे गेली हयात आहे तोपर्यंत जागर आणि कालेची सेवा करणारे माझे पूज्य पिताश्री वैकुंठवासी जगताप बाबा यांच्या आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि समस्त ग्रामवासियांच्या अनमोल सहकार्यानं 36 वर्ष पूर्णत्वाकडे आपले चालू आहेत. आणि या 36 वर्षामध्ये या गावामध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन घडलं. त्यातलं प्रमुख परिवर्तन म्हणजे गहिनीनाथाचं आहे. तेव्हा गावकरी मंडळीला धन्यवाद. आपली जुनी रूढी परंपरा सोडून आपल्या धर्माप्रमाणे तुम्ही वागलात, प्रथमतः तुम्हाला धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या कौटुंबिक वेळेतील वेळ देऊन दरवर्षी या ठिकाणी 8 दिवस आपण श्रवण करता या ठिकाणी येतात. बाहेरील मंडळीही आहेत, आदरणीय आळंदीकर महाराज मंडळी आहेत, प्रतिवर्षाप्रमाणे तेही आले आहेत. माझ्याबरोबर आले 2 हनुमंत आहेत.
आणि आपल्याच गावचं जे कार्यक्रमाचं नियोजन करतायत, उत्कृष्ट नियोजन करतायत, नवे नवे तुमच्या परिसराचं भूषण आदरणीय तानाजी महाराज, त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागे माझ्या बंधुत्वाचं नातं ज्यांच्याशी आहे विलास महाराज, माझं पितृत्वाचं ज्यांच्याशी नातं आहे आमच्या आदरणीय अण्णा, ज्यांचं माझं बंधुत्वाशी नातं आहे आदरणीय ओंकार महाराज, आणि यांचा माझा परिचय नाही पण यांना पण धन्यवाद देतो. आणि सिस्टीमवाल्याला याच्याकरता धन्यवाद देतो, लोकांच्या कानठाळेही नाही बसले पाहिजे, माझाही आवाज चालला पाहिजे, बरोबर की नाही? कारण मला असं जाणवलं जरशी लोकांच्या कानाला त्रास होतो आहे आणि आवाज तर क्लिअरिटी वाटत नाही. आता बरा वाटतोय, चांगला वाटतोय, यांना न त्रास वाटा, आम्हाला सिस्टीम दे आणि शेवटपर्यंत अशीच दे. हे भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने या वर्षी तुझी लगन सराई तशी जाणार नाही, बरोबर आहे की नाही? आणि ज्यांची आज या ठिकाणी घेतो ना, सौजन्य घेतो, सारी घेतो, कोणाला सोडित नाही, कोणाला सोडित नाही, एकाकडे बघतो. आणि ज्यांचं या ठिकाणी चॅनल आहे, आमचे परमस्नेही आदरणीय नाना महाराज बिटके यांची ही आपली परंपरा हे चॅनल आहे, चांगली प्रसिद्धी आहे त्यांच्या चॅनलला. माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांच्या गावावरून आलो, परवाच्याला त्यांच्याकडे काल्याचं कीर्तन आहे, तर ते म्हटले मी येऊ का? म्हणजे चला भाऊ, काय अडचण नाही, गाव माझं आहे, माझं नाही माझ्या बापाचं. आणि बहुतेक महिला मंडळींना मी समोर उभा राहिल्यानंतर लक्षात आलं असेल, ज्या अर्थी इतका उंच माणूस आहे त्या अर्थी जगताप महाराजांचा मुलगा आहे. ज्या अर्थी जाण नाही बरं का, आता पण होतो पहिला मी पण जाण, त्या अर्थी जगताप महाराजांचा मुलगा आहे. ज्या अर्थी इतका कलर बाजे हनुमान प्रमाणाने लक्षात घ्या. आणि माझ्या वडिलाची मिरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात बहुतेक बाबांच्या ठिकाणी मला लोकांना स्वीकारलं आहे. 10% लोक क्वचित अपवाद आहेत, पण 90% ठिकाणी मला बाबांच्या जागेवर बोलवतायत. का बोलवतायत? त्याचं कारण आहे, मी बी काहीतरी वेगळं करून दाखवतोय, पण त्यांचंच दाखवतोय, त्यांचंच सांगतोय, हे महत्वाचं आहे. आणि ज्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे, ज्यांनी या कार्यक्रमाचा आपल्या गावामध्ये प्रघात असा आहे सौजन्याचा. जर आम्हाला कुणी वाली नाही ठरलं तर आम्ही बिगर बाप्या, म्हणजे तो कीर्तनकर गावात येतच नाही. मग आमचं पालकत्वाचं ज्यांना पालकत्व घेतलं, आदरणीय नाव सांगितलं तरी बरोबर आहे, हरिभक्तीपरायण सुनील दादा कारभारी झंजाड आणि विजय किसनराव झंजाड साहेब API असं असतं. आदरणीय सुनीलरावांचे वडील आणि आमचे वडील मित्रत्वाचं नातं, भगवान पंढरीश परमात्म्यानं त्यांची जोड लावली तशी याही पिढीमध्ये आमची जोड लावली. याही झंजाड परिवाराला धन्यवाद देतो. API हेही कार्यक्रमाला आमचं नियोजक आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व मंडळीला विनंती करतो, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस टाळी वाजवा, मुखानं टाळी वाजवा, हातानं भजन म्हणा, है की नाही? कशाने? मुखानं टाळी वाजवा, हातानं भजन म्हणा. हातानं टाळी वाजा, भगवंताचं मुखानं नामस्मरण करा. 8 ते 10 वेळ आहे, पण एक 10-20 मिनिटं आपण जास्त घेतली तर काही हरकत नाही, पण मीच घेणार नाही. मी दररोजच आता चालू आहे, त्याच्यामुळे बरोबर आपण 10ला कार्यक्रम संपवू. ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे, असा एखादा दिवस पाहितला, पश्चिमेकडे उगवतोय आणि पूर्वेकडे मावळतोय. नाही, अशी एखादी नदी पाहितली का, सागराकडे उगम पावते आणि डोंगराकडे धाव घेत आहे. कुठेही पहा, केव्हाही पहा आणि कशीही पहा, नदीचा स्वभाव धर्म असा आहे,
डोंगराकडे उगम पावणं आणि सागराकडे धाव घेणं. का नदी सागराकडे धावती आहे? का नदी सागराकडे का धावती आहे? त्याचं कारण आहे पाणी मूळ सागराचं आहे. मी म्हणतो असं नाही, शास्त्रकार सांगतात. आकाश पतितं तोयं यथा गच्छति सागर. पाणी मूळ सागरात असल्यामुळे सागराकडे धावतो आहे. पृथ्वीवरून फेकलेला दगड पृथ्वीवर का पडतोय? काय म्हणताय विज्ञान? विज्ञान म्हणताय गुरुत्वाकर्षण, पण नाही. शास्त्रीय कारण त्याचं हे आहे, दगड हा पृथ्वीचा अंश आहे, त्याच्यामुळे पृथ्वीकडे ओढतो आहे. तस सारे जीव देवाकडे धावत आहेत. का अर्जुना ऐक, जीव हा माझा अंश आहे. ममैव अंश जीव लोके जीवभूत सनातन. अर्जुना जीव माझा अंश आहे. जीव देवाचा अंश असल्यामुळे जीवाचा ओढा देवाकडे आहे. जीवाला देवाची प्राप्ती नाहीये. त्याचं कारण आहे जीव हा श्रद्धेनं देवाकडे चाललेला आहे. जीव श्रद्धेनं देवाकडे चाललाय. जीवाच्या ठिकाणी श्रद्धा आहे. मी म्हणतो असं नाही, ज्ञानोबराईची गोष्ट सांगतो तुम्हाला. ऐसे सकल जगडं निखिल. श्रद्धेचा केवळ ओतलास ज्ञानोबराय म्हणतात. जीवाच्या ठिकाणी श्रद्धा आहे, पण श्रद्धेनं जीव देवाकडे जात नाही. श्रद्धेनं जाईलच असं नाही, जातो पण जाईलच असं नाही. मग श्रद्धा अधिक ज्ञान असेल तर जीव लगेच देवाकडे आहे. नाही लक्षात. ज्ञानोबरायनं 3ऱ्या अध्यायामध्ये गोड दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात एक आंब्याचं झाड आहे. आता आमच्या घरी पण 2 आंबे आहेत. विलास महाराज, आमच्या घरी 2 आंबे आहेत. एकाचं नाव ओंकार महाराज, एकाचं नाव साखरी आंबा आहे, एकाचं नाव खोबरी आंबा आहे. साखरी आंबा इतका गोड आहे, इतका गोड आहे, साखरी आंबा खाल्ल्यानंतर 2 दिवस दातच आंबलेले निघत नाही, इतका गोड आहे. आणि खोबरे आंबा तर त्याच्या पुढचा. खोबरे आंबा खायचा आणि 2 तास दातातले झिपऱ्याच काढायच्या. कोणी भाग्यवंतांना त्याची नावं ठेवले मला माहित नाही, पण ज्ञानोबरायचं दृष्टांत आहे. ज्ञानोबराय म्हणतात 3ऱ्या अध्यायातला दृष्टांत आहे. आंब्याचं एक झाड आहे. तो आंबा कोणता होता? रत्नागिरी. हापूस. सब आंबे का बापूस, आत नुसता कापूस असा आंबा. आंब्याचं एक झाड आहे आणि एका झाडाला एक फळ आहे, एकच फळ आहे, ज्ञानोबराय म्हणतात. मग त्या झाडाखाली माणूसही आहे आणि पक्षीही आहे. कोण अगोदर जाईल हो? कोण अगोदर जाईल? शोधणार? पक्षी. बरोबर आहे. कशावरून? आमच्या बापाने असं नाही सांगितलं. बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल. देखे उत्पल्लवला सरिसा पक्षी फळसी झोंबे जैसा. ज्ञानोबराय म्हणतात फळ पाहिटल्या बरोबर पक्षी फळाला लगटेल. माणूस जाणार की नाही? माणूस जाईल की नाही हो? कसा जाईल विलास महाराज? वा, हळो हळो ढाळे ढाळे के तुले चिनी एक वेळे. मार्गाचे निबळे निश्चित ठाके ज्ञानोबराय म्हणतात. तसं ऐका, पक्षी कधी जाईल? फळ पाहिटल्या बरोबर. माणूसही जाईल. तसं श्रद्धाधिक ज्ञान असेल तर लगेच फल आहे. मग श्रद्धेनं जीव देवाकडे जातो, पण कसा जातो? जातो हळूहळू ढाळे ढाळे, या फांडीवरून त्या फांडीवर. पण श्रद्धेला जर
ज्ञानाची जोड असेल ना तर लगेच फल आहे. नाही लक्षात आलं, भजन करा. विरालं ज्ञानोबराय काय म्हणतात, एक पंचरस्त्यावर, मुंबईच्या पंचरस्त्यावर एक भिकारी आहे, आंधळा आहे, भगवान शंकराचं नामस्मरण घेताय. एके दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल, सारखं एक तप सेवा घडती आहे तुझी, कशा करता? प्रसन्न आहे माग. देवा प्रसन्न आठ. हो 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 माग. सांगा ना देवा. सर्वात आता आंधळ येते, ते आंधळ आहे, देव प्रसन्न झालेत. सांगा देवा, सर्वात वेगवान धावणारं वाहन कोणतं? देव म्हटले गरुड. सांगा, 1 लिटरला गरुडाला किती आवरेज? म्हणजे अरे ते पंखावर आहे. आता ते आंधळे म्हणला देवा त्याला लिटर लागत नाही. म्हणले नाही लागत, द्या गरुडाचे पंख. आता तो गरुड मुंबईला गरुडाचे पंख दिले त्याला. तो निघाला अन्नापूरच्या सप्टेला येण्याकरता. कुठून? मुंबईवरून. मध्ये लोणावळ्याच्या घाटात आला, डोंगर दिसला नाही, धडाकला मेला. पाहता काय माझ्याकडे? ज्ञानोबराय म्हणतात, वा आंधळ्या गरुडाचे पाक हाटी, ते कवड्या उपयोगासाठी. आंधळ्याला गरुडाचे पंख जसे उपयोगाला नाहीत, तसं जीव देवाकडे चाललाय, नुसतं श्रद्धेनं चाललाय, तर ती कशी भक्ती आहे? आंधळी भक्ती आहे. विठाला मग ऐका, तुमची माझी गोष्ट सोडून द्या. ज्या नामदेवरायानं किती योग्य देवाची सेवा केली. बापाची ती रीती, आणि आम्ही त्यांच्या गादीवर कीर्तन करू म्हणून तुम्हाला सांगतो, माफी मागून सांगतो. चार युगे नामदेवरायानं सेवा केली. नामदेवरायाला देव यथार्थ कळाले. नामदेवरायाची किती सेवा. नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये जगड आणि भगवान पंढरीश परमात्म्यानं नाचायचं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे जगदाने भगवान पंढरीश परमात्म्यानं चंद्रभागेच्या वाळवंट मध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं. कीर्तनाचा स्वर जगदाने भगवान पंढरीश परमात्म्याच्या कानावर जायचा. कानावर गेल्याबरोबर देवानं विटेवरून खाली उतरायचं. आईसाहेबांना विचारायचं, देवा कुठे चाललात? मग भगवान पंढरीश परमात्म्यानं सांगायचं, वाळवंट मध्ये नामदेवरायचं कीर्तन चालू आहे, मी चाललो आहे. चंद्रभागेमध्ये यायचं देवानं.
आल्यानंतर नामदेवरायचं कीर्तन चालू आहे. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये टाळकरी आहे, सावता बाबा आहे, गोरोबा काका आहे, जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, आदी संत मंडळी नामदेवरायच्या कीर्तनाला. देवाला उशीर झाल्यामुळे देवाला टाळ शिल्लक न होता मग देवानं हातामध्ये दगड घ्यायचे. दगड नामदेवरायच्या कीर्तनामध्ये देवानं नाचायचं. अहो इतकं नाचायचं. नामदेवरायचं कीर्तन होतं. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये देवानं नाचायचं. आमच्या कीर्तनामध्ये लोक विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. हे आमचं दुर्भाग्य. बरं नुसतं नाचायचं नाही देवानं, इतकं नाचायचं, इतकं नाचायचं, इतकं नाचायचं. देवाचा पितांबर गळायचा. नाचताना तुला देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. बेहोश होऊन नाचायचं. नाचता नाचता देवाचा पितांबर गळालेला कळत नव्हतं. देव इतके बेहोश होऊन नामदेवरायच्या कीर्तनात नाचायचे. आणि मग त्या ठिकाणी संत मंडळी होती. आणि मग संतांना देवाच्या मनगटाला धरायचा. व देवा तुमच्या अंगावर बसलं नाही. आणि मग देवानं शुद्धीवर यायचं. साधुया सरताळे देवाच्या धरिले मनगटे. साई देवाला धरिले मनगटी. साधुया सरताळे देवाच्या धरिले मनगटे. जगजेची नामदेवराय देवाचे लढीवाळ भक्त. नामदेवरायच्या कीर्तनात देवानं नाचायचं. नामदेवरायला सुद्धा यथार्थ देव कळाले नाहीत. काय झालं? नामदेवराय चंद्रभागेमध्ये आहेत. अंघोळ झाली आहे. गंध लिहिण्याकरता हातावर गंध उघडतायत. लिहायचा एवढ्यामध्ये एक भुंगा आलाय. भुंगा नामदेवरायला गंध लिहू देईना. नामदेवरायला वाटायचं त्याचं काम तो करतोय, आपलं काम आपण करायचं. पुन्हा पुन्हा नामदेवराय गंध लिहिण्याकरता जातात, तो भुंगा आडवा येतोय. नामदेवरायनं हातानं मारलं भुंग्याला. भुंगा खाली पडला, निघून गेला. नामदेवरायनं गंध लिहिला. आणि वारकरी संप्रदायाचा किंवा वारकऱ्याचा नियम आहे, चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं? गंध लिहिल्यानंतर पहिलं दर्शन पुंडलिकाचं घ्यायचं. आणि मग प्रदक्षिणा, नामदेवरायनं प्रदक्षिणा घातली. आणि नामदेवराय जगदानी भगवान पंढरीश परमात्म्यापाशी आली. तर देवाचा गाल सुजलेला. देवा गालफुगी झाली काय? अरे नामा तू मारला. तू देवा मी तुम्हाला मारलं? हो.
भुंगा मी होतो भुंगा. नामदेवरायला देव यथार्थ कळाले नाहीत. पुन्हा हुंड्याला पाठवलं, पुन्हा देव कळाले. पण मला सांगा, देव कळण्याकरता ज्ञानाची आवश्यकता आहे. ते ज्ञान कोण देत? ते ज्ञान श्री गुरु देतात. ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणे हाती आणावे. वा 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 राघू वा. एका बवीनला छाती बडवून घेऊ नका. पुढची बवी काय? तनो मनो जीवे चरणासी लागावे, अगर वट करावे राष्ट्र सकळ ज्ञानोबराय म्हणतात. आणि मग मग अपेक्षिता पुले जिही सांगितले पुसिले, अंतकरण बोधले संकल्पानय ज्ञानोबराय म्हणतात. ऐका, जोपर्यंत खेचर स्वामीची कृपा नव्हती तोपर्यंत नामदेवराला तर देव कळाले का? गुरुविन अनुभव कैसा कळे, गुरुविन अनुभव कैसा कळे गुरुविना अनुभव, कैसा कळे गुरुविना अनुभव. ते परमात्मा प्राप्तीचं ज्ञान श्री गुरु देतात. नामदेवराय सारख्याला कळले नव्हे नव्हे, देवाच्या जवळ राहणारे महर्षी नारदाला हे कळले नाही देव. एके दिवशी प्रसंग असा आहे, महर्षी नारद द्वारकेमध्ये फिरतायत आणि फिरता 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 त्यांना हजारो सोन्याचे शिखर म्हणजे स्वर्ण शिखरे दिसत आहेत. मग नारदाच्या डोक्यात आलं, एवढे सुवर्ण शिखरे द्वारकेमध्ये हे कसे? हो, मग लक्षात आलं, देवाच्या पत्न्या किती आहेत? देवाच्या पत्न्या किती आहेत? भीमा तिरी एक वसविली वा वा, ज्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव त्यातील मुखासी चार भुजा दासी, पायला 16,000 रे, पहिला 16,000 रे, पायला 16,000 रे, पहिला 16,000 रे. भीमाचिरी एक वशविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. 16,108 पत्न्या भगवंताला. नारद द्वारकेमध्ये फिरतायत, त्या जेवढ्या देवाच्या पत्न्या तेवढे मंदिर आणि त्या मंदिराला सोन्याचे शिखर. नारद म्हणतोय, माझ्याकडे बघा, बडबड नका करू. नारद म्हणतोय, आमच्या सारखे ब्रह्मचारी तसेच ह्यांनी एकट्याने किती उतवल्या? 16,108. काय कारण आहे? आत्ताची आत्ता जातून विचारतो देवाला प्रश्न. नारद निघाला, भगवान झोपणे नाहीत घरी. तेवढ्यामध्ये नारदाचा स्वर कानावर गेला. ब्रह्मांड लटा ब्रह्मविना वाजवीत, ब्रह्मपणे मुखी गाठ नारायण नारायण. महर्षी नारद देवाच्या घरी आले. देवा बोलणार आहे नारदा, एकट्यानं 16,108 गुटवल्या. आमच्यासारखे ब्रह्मचारी तसेच कधी विचार केला का तू? भजन करू करू मेलो ना आम्ही.
अरे नारदा देवाला तर करंटच लागला. नारदा ह्या लगन सराईत बघू म्हणलं बरं का उठ एक ह्या लगन सराईत बघू म्हणलं ह्याच्यातलीच एक द्या ना. तुम्हाला किती आहेत 16,108. ह्यातलीच एक द्या नाही का हाग्या मार खायची लक्षणं. देव म्हटले याच्या पाया कुणाले. नारदा काय जिथं मी नसल तिथं घेऊन जा. नारदाला वाटलं चान्स आला. आणि एक लक्षात घ्या ओंकार महाराज बायकोचा नाद लय बेकार. विलास महाराज बायकोचा नाद लय बेकार. हा काय झालं मी जामखेडला काल्याचं कीर्तन केलं. आष्टीला येण्याकरता म्हणजे पूर्वेला येतो आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे येतो आहे आणि वारा पश्चिमेकडून पूर्वेकडे चाललाय. मी असा आलोय आणि वारा असा चाललाय. तिथे एक पोखरी म्हणून गावे त्या गावापाशी एक डबल शीट जोडपं चाललं होतं सायकल. डबल शीट हवा उलटी आहे वारं उलट ते आष्टीकडे चालले. पश्चिमेकडून हवा चालली आहे आणि हे पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललाय. पण त्यांचं उलटच होतं. गडी होता असा बाई होती काठोच्या काठ आणि ती माग बसलेली ही सायकल हाणते. मी तिथं गेलो त्याच्या कपाळाला गंड होता. म्हटलं थांब भाऊ तुला कुठं जायचं हे. त्याला आष्टी सुद्धा म्हणताय ना. मला आष्टीला का मला हा 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 बरोबर थांब उभा केली. म्हणलं मला बी आष्टीला जायचंय. मी तुमच्या पत्नीला आष्टी स्टँडला उतरवतो तुम्ही पाठीमागून येताल का. ते तयार झालं ओंकार महाराज ते तयार झालं बरं का. ते तयार झालं पण बाई तयारच व्हाय ना. मी म्हणलं हे तयार होतं आणि बाई का तयार व्हाय ना. ती म्हणायची महाराज तुम्ही जा महाराज तुम्ही जा. मी म्हणलं का. ते म्हणले मी म्हणलं आता डबल येतोय आणि पुन्हा सिंगल नाही यायचं का. ते म्हणले आता डबल जी येत आहे ना माझ्या नाद नाद येत ही. हो नारद बायकोच्या नाद नाद नारदानं टाळ तिथंच टाकला. चिपळ्या तिथंच टाकल्या. विना तिथंच टाकला आणि धोत्राचा खोसा खावला. सकाळी 8 वाजता नारद पळायला चालू झाला. कशा करता मास्तर बायकोच्या तुम्हाला नादच नाही वाटत. नाद नाद चालू झाला. कुठं भगवान चहाच पेतात कुठं दुधच घेतात कुठं जेवणच चाललंय. नारद म्हणतोय द्यायची नव्हती तर नाही म्हणून सांगायचं. काय पिटू पिटू घ्यायचं काही कारण आहे का म्हणला. नाही म्हणलं आजपासून याचं भजनच करायचं नाही. टाळ तिथंच टाकलेला चिपळ्या तिथंच टाकलेल्या विना तिथंच टाकलेला राग राग नारद निघाला. काही द्वारकेपासून काही योजने अंतरावर माता पार्वतीच्या स्नान करण्याचं सरोवर. त्या सरोवराला शाप दिलेला होता जो कोणी पुरुष येईल तो तात्काळ स्त्री होईल. आणि नारद राग राग तिथंच गेलं बर का. नारद राग राग तिथंच गेलं रे बाबा. पाण्यात हात घातला. नारदाचं पुरुषत्व गेलं. नारदाची भई नारडी. कोण म्हणलं माझं नारदाची नारडी झाली. आता मला सांगा आता सारखा त्या टायमाला पोरी मिळत नव्हत्या. नारदाला कुठून तरी एक हुकारी चुकारीचं आलन घेऊन गेलं. हा नारदी झाली पुरुषत्व गेलं नारदाचं. स्त्री झाली गेला नारदीला घेऊन प्रपंच चालू झाला. आता मला सांगा आपल्या मातेचा पाळणा किती दिवसाला आहे. पीटी मास्टर तुम्ही सांगत जाता आपल्या मातेचा पाळणा किती दिवसाला. कोणाचा 2 वर्षाला कोणाचा 4 वर्षाला कोणाचा 12 वर्षाला. हा बरं आपल्याकडे मातेला एका वेळेला किती मुलं होतात. 1 होत क्वचित 2 होत आणि जगात 3रं होत. नारदीचं तसं नव्हतं. नारदीला सिंगल नाही डबल नाही टिबल नाही चवळ नाही टप्पूस 5. आणि नारदीचा पाळणा वर्षाला नाही
2 वर्षाला नाही, 6 वर्षाला नाही, नारदीचा पाळणा महिन्याला. एका वर्षात नारदीला किती मुलं झाले? किती झाले? कशावरून? ऐ भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, नारदाला भूत लागले नारदाला, आता पूर्ण झाली त्याला, झाली काला, आता पूर्ण झाली त्याला. झाली काला. भूत जबर बाई, भूत जबर मोठे बाई, भूत जबर मोठे बाई. भूत जबर मोठे बाई, भूत जबर मोठे बाई, भूत जबर मोठे बाई, भूत जबर मोठे बाई. भूत लागले नारदाला, 60 पोरं झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. आता मला सांगा दादा, तुम्ही खरं बोलायचं, पोरं सांभाळायची प्रॅक्टिस आपली आहे का यांची? असं खरं बोलायचं आहे इथे. इथं लबाड नाही बोलायचं. पोरं सांभाळायची प्रॅक्टिस यांची. समजा एखाद्या वेळेस ओंकार महाराज बाई शॉपिंगला गेली आणि पोरग सांभाळायची पाळी आपल्यावर आली. हा हा आणि ते म्हणलं पप्पा मामा, जमन का आपल्याला हे? नाही जमणार. नारदाची प्रॅक्टिस नव्हती. पोरं 60 झालेली. अहो नारद धावत 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 भगवंताकडे आला. भगवंताला हाका मारली, देवा बचा. हा कवा तरी आठवण यावा ना तुम्हाला. काय झालं नारदा? अहो देवा, पोर म्हणजे लग्न म्हणलं तमाच झालं. तो खूप बरं आहे म्हणतात. नामदेवरायासारख्याला कळाला नाही. जो त्रैलोक्यातला जाणणारा नारायण आहे त्या नारदालाही कळाला नाही. म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात नकळे बाब मुनी मागे, नकळे बाब मुनी मागे, सरळ म्हण, सरळ. कसलं डबल तोडू नको म्हणून. कसं म्हणायचं तसं म्हणतो, सरळ म्हण. नकळे बाब मुनी मागे एकी अंतुरी, नकळे बाब मुनी मागे एकी अंतुरी. नकळे माग मुनी मागे एकी अंतर, नकळे माग मुनी मागे एकी अंतर. साथी संवत्सरा जन्म दये उतरी, साथी संवत्सरा जन्म दये उतरी. कैसा अखल वो माये पटो, कैसा अखल वो माये पटो. हो, लक्षात घ्या, अभंगाची प्रस्तावना नारदालाही कळाला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात नकळे मा व मुनी, नकळे मा व मुनी मागी हे अंतुरी. नारदालाही कळाला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात कैसा कळवो माय चपळवो. कळण्याकरता अवघड आहे, चपळ आहे. म्हण एक जणांना शंका घेतली, तो नारदाला कळाला नाही, कळण्याकरता अवघड आहे, चपळ आहे. मग तो कसा आहे? त्यावेळेस तुकोबराय म्हणतात त्रिभुवनी व्यापक, त्रिभुवनामध्ये तो व्यापक आहे. नाही लक्षात आलं? तुमच्या माझ्यात आहे की नाही? तो सर्वांच्या ठिकाणी तो आहे. सर्वस्य चाहम हृदिसल्ने विष्णू मत स्मृत ज्ञानमपोहन वेदेच सर्वेव रहमेव वेद्यो वेदांत पूर्वेव वेदेव चा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखासी आरामू. का भ्रांतासी कामू विषयावरी. किंवा ज्ञानोबराय म्हणतात सांगा, शेतात गेलात, शेतात गेल्यानंतर तुम्हाला आपोआप मडके दिसतील का? ना तरी भूमियातून स्वयंभ, काय घडीये गाडग्याचे निगडची कोंभ. परी ते कुलाल मतीचे गर्भऊ मटले की. किंवा दुसरी ज्ञानोबरायची, कैसा माटी विन मोदळा,
लोहे विण कांबळा जळे विण कल्वळा होण्याची नाही. ज्ञानोबराय म्हणतात मातीशिवाय मडकं नाही, लोकरीशिवाय कांबळ नाही आणि पाण्याशिवाय बुडबुडा नाही. तसं परमात्म्याशिवाय जगत नाही. तुमच्या माझ्यात परमात्मा आहे. नाही लक्षात आलं? आकार भिन्न करेल. जसं कुंभाराकडे जा, कुंभार काही रांजण बनवेल, काही डेर बनवेल, काही घागरी बनवेल, काही मोरे बनवल आणि काही सुगड बनवल. बरोबर आहे की नाही? आता जाड जाड माणसं एक समजा, जो माणूस एक जाड आहे की तिथं बसलेली आहेत. ओंकार मला तर आम्ही रांजण समजा, रांजण. हा आणि तुम्ही डेर तेव्हा तिथं पुढे बसले. हे काही बोळक त्या ताईच्या मांडी, हा ही बोळक. हा माती साऱ्याचे ना मृतिका साऱ्याचे की नाही. हा तस परमात्मा विश्वात व्यापलेला आहे किंवा विश्व व्यापक हा कमळापटी एवढंच बसतोय. मग तो विश्वात आहे, त्रिभुवनामध्ये आहे. तो नारदालाही कळाला नाही, तो त्रिभुवनामध्ये आहे. मग तो कोणाला कळाला नाही? अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भेटी गर्व हरिला सोयीचा हनुमंत भेटी गर्व हरिला सोयीचा हनुमंत भेटी गर्व हरिला दुहीचा हनुमंत भेटी गर्व हरिला दुहीचा करुणा रूपा सत्य भामेचा करुणा रूपा सत्य भामेचा कैसा आंधळे माये जपळवो कैसा आंधळे माये जपळवो गरुडा विपन्ना रूपा सत्य भामेचा गरुडा विपन्ना रूपा सत्य भामेचा कैसा आखले माये जपलो कैसा आखले माये जपलो. मला कळालं नाही. आणखी पहिलं उदाहरण सांगितलं हनुमंताला. काय झालं? राम अवतार संपला आणि राम अवतारामध्ये हनुमंताला वचन दिलं. कोणी? रामानं. मी कोणताही अवतार धारण केला ना, मी कोणताही अवतार धारण केला तरी हनुमंता तुला मात्र राम रूपातच दर्शन देईल. पुढे अवतार बदलला. राम अवतार संपला. पुढे कोणता अवतार आहे? जोबदार ऐ, 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 ऐ. पुढे कृष्ण अवतार. राम अवतार संपला, कृष्ण अवतार झाला. मग इकडे हनुमंतराय चिरंजीव, हनुमंतराय राहिले आणि कोणीतरी हनुमंतराय सेतुबंध रामेश्वराजवळ होते आणि हनुमंतरायाला कोणीतरी सांगितलं की द्वारकेमध्ये राम अवतीर्ण झालेत. हनुमंतराय निघाले, शब्द ऐकल्याबरोबर निघाले. आले द्वारकेपासून काही अंतरावर बळीराम दादाची बाग. आता माकड बागेत गेलं, हनुमंतराय बागेत गेले. झाड उपटायचे, हलवायचे, फळं खायचे. तिथं काही बनकर मंडळी राखत, म्हणजे माळी मंडळी. आणि मग तिथं 45 बनकर होते. ते हाणू लागले, हुसकू लागले हनुमंतरायाला वाटलं त्यांचं काम ते करतायत, आपलं काम आपण करावं. पण पुढं पुढं हनुमंतराय जाईनात म्हणून त्या बनकर मंडळीनं हनुमंतरायला दगड मारू लागले. मग हनुमंतरायनं शाप्ताला सांगितलं, बघ जरशी यांच्याकडे. 45 बनकर शाप्तात एकदाच हनुमंतरायनं बांधली आणि असे फेकले हे भगवंताच्या दारात येऊन पडले. देवाला सांगताय, देवा
बळीराम दादाच्या बागेमध्ये बलवान माकड आलाय. बळीराम दादाच्या बागेमध्ये बलवान माकड आलेला आहे. त्यांनी आम्हाला इथंच फेकलं, ते इथंच टाक पडलो आम्ही. नारणा कोण आहे रे? मला तो कोण आहे? राम अवतारामध्ये हे कोणाला वचन दिलं? मला हनुमंताला. हो, मग तो हनुमंत आहे. पण इकडे दारात गरुड मात्र फुशारकीच्या गप्पा मारत होता. गरुड म्हणतोय, मी नसेल तर देवाला कोण विचारतय? मी नसेल तर देवाला कोणीही विचारत नाही. हा गरुड म्हणतोय. आता जो विश्वत चक्षु परमात्मा आहे त्यानं ओळखलं, गरुड माता मारतोय, अहंकार झालेला आहे. गरुडा, जी देवा जा. बळीराम दादाच्या बागेमध्ये बलवान माकड आलंय, त्याला शब्दाला धरीत आपटीत. आणि काय देवा, तुम्हाला अक्कल आहे का? अक्कल? देवाची अक्कल काढणारे पण काही महाभाग असतात. काय झालं? उन्हाळ्याचे दिवस, चैत्र महिना, सूर्य मध्यान्हात आलेला, ऊन मी म्हणतोय, आणि एक पायी प्रवास करतोय. त्याला तहान लागली. चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला एक मोटर चालू दिसली. त्यानं त्या मोटरचं पाणी पिला. ऊन लागतंय म्हटलं थोडी विश्रांती घ्यावी. पण ज्या झाडाखाली झोपला ना, ते झाड होतं कावटाचं. झोपला. झोपता झोपता, आणि ती बाग होती भोपळ्याची. झोपता झोपता मला देवाला अक्कल आहे का? अक्कल? भोपळ्याचा एवढूसा येले मला, त्याला एवढा मोठा भोपळा मला. हा, येल केवढा? एवढूसा. आणि भोपळा केवढा? एवढा. कावटाचं एवढं झाड आहे मला, अंक वाटी एवढंच. देवाला अक्कल आहे का म्हणला? अक्कल व्याकली मला देवाचा कारभार सारा. आणि हे विचार करता करता झोपी गेलं. आणि कोणीकडून तरी एक वावटळ आली, आणि नेमकं एक कवाट सुटलं, आणि त्याच्या नाकावर पडलं. अर्धा तास ते कोमात गेलं. आणि मग म्हणतो, देव करतो तेच बरोबर आहे. कावटाच्या जागेवर जर हे असतं तर मग म्हणला देव. तसं गरुड म्हणतोय, देवाला अक्कलच नाही मला, माकडाला मारायला मला. फिन करीतच गरुड गेला. फिन करीत. अक्कल नाही म्हणला. माझ्यासारखा बलवान कोण नाही, मला माकडाला मारायला लावतात. आता तिथं आल्यानंतर त्या माकडापाशी राग आलेला ना गरुड. ए माकडा, ही बळीराम दादाची बाग आहे. आता मला सांगा, हनुमंताला फक्त कोण माहिती होत? रामच. मग हनुमंतानं उत्तर दिलं, बळीराम फिळराम मैं जानता नहीं कि झाड की पट्टी मैं जानता हूं, दाशरथी राम वो कहा है. आता याला राम माहिती नाही, याला राम माहित नाही, त्याला बळीराम माहिती नाही. आता हनुमंताच्या लक्षात आलं, हे गिराईक देवानं माझ्याकडेच लावलंय म्हणून. अरे बाबा, मला ऐकाही येत नाही, जरशी जवळ येऊन बोल. त्या गरुडाला खरंच वाटलं. गरुड हनुमंताच्या मापात जवळ गेला, ठोक्याच्या मापात. आणि हनुमंतानं असा ठोका मारला म्हणता, बिंगट 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 बिंगट. भगवान म्हणत होते, आमच्या गरुडा इतका बलवान कुणीच नाही. आणि धप म्हणजे पाणी पाजा. देवा, मारायचं तर तो मारायचं माकड्याच्या हातानं. नारदा कोण आहे रे? अहो देवा, तुम्ही राम अवतारामध्ये एक वचन दिलेलं आहे. तुम्ही वचन असं दिलं, मी कोणता अवतार धारण केला तरी हनुमंता तुला राम रूपात दर्शन देईल. मग तुम्ही राम व्हा म्हणले. मी राम होईन रे बाबा, पण सीता म्हणले पायलीच्या. नारद म्हणतोय, पायलीच्या 50 आहेत ना, त्याच्यात देवाच्या लक्षात आलं, एक लयच गग्गा होता एकीला. फार रूपवान होती बरं का ती. हो, तिचं नाव काय होत? सत्यभामा. गोरी 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 पान. ओंकार महाराज, आज 100% खरं सांगतो, काळ्या माणसाने गोऱ्या बायकोच्या भानगडीत पडू नये. कोणी पडू नये भानगडीत? काळ्या माणसाने गोऱ्या बायकोच्या भानगडीत पडू नये. आपलं खरं असू द्या, अशी पिटू पिटू घेती, लय पिटू पिटू घेती. आपलं खरं असू द्या, तिचं खोटं असू द्या, तिचं एकच ब्रह्मवाक्य. हा काळ मेल हस पामचेत.
विठ्ठल विठ्ठल मग देव सुद्धा सावळे वाटेल रूपवान कोण होत सत्यभामा. सत्यभामा एकदा देवानं स्वर्गात नेलत तर सत्यभामा देवाशी भांडली. कशा करता भांडली होती? पारिजातकाच्या झाडा करता. मग देवाच्या लक्षात आलं या सत्यभामेला रूपाचा मठ झालाय. मग सत्यभामेला नारदाला सांगितलं जा सत्यभामेला म्हणावं सीता हो. आता सत्यभामेला वाटलं सीता व्हायची म्हटल्यानंतर मेकअप करायला 10-5 बाया बोलावं लागतात. तिनं 10 बाया मेकअपला बोलवल्या. नारद दारात उभा. नारद म्हणायचं आई साहेब उरका आई साहेब उरका. आता काजळ कुठं घालते? डोळ्यात. आई साहेब उरका म्हणलं की डोळ्यातलं काजळ गेलं नाकात. आई साहेब उरका आई साहेब उरका. कुंकू नाही झालं कोंको झालं कोंको. आणि मग नारदाला ती सत्यभामा म्हणते नारदा सांगणारे मी सीता झालं का? ते मला आई शपथ खरं सांगतो. आई शपथ खरं सांगतो सीता तर नाहीच पण सीताची दासी सुद्धा नाही म्हणत. मग प्रमाण असं आलंय तिथं गाडीले गरुड आणिले हनुमंता. भीमकी राम सीता हो. जा गरुडा. आता गरुडाला परत पाठवायचं ठरलं. कुठं? हनुमंताला नाही. ते मला पुन्हा मी आई शपथ मला पुन्हा 1-1 किलोमीटरला 1-1 पखाड मला पुन्हा आपण जाऊ शकत नाही. तसा गरुड जायना. मग उद्धवाला बोलवलं. उद्धवा जा रे गरुडा बरोबर. तिथं जो माकण आलेला आहे ना त्याला फक्त एकच शब्द बोलायचा तुला रामानं बोलव. पण एक लक्षात घ्या उद्धव पुढे गरुड पाठीमागे. उद्धवाचं आणि गरुडाचं 1 किलोमीटरचं अंतर. का? त्याला वाटायचं उद्धवाचं तिकडं काही झालं की आपलं इकडंच पळायला. अंतर कमी झालं 100-200 फुटावर आलं. गरुड आपलं उद्धव पुढे गरुड मागे उद्धव पुढे गरुड पाठीमागे. त्या हनुमंतापाशी उद्धव आल्याबरोबर उद्धवानं म्हटलेलं आहे चला तुम्हाला प्रभू रामानं बोलवलं आहे. हे वाक्य ऐकल्याबरोबर एका खांद्यावरून लगेच उचललं. कोणाला? उद्धवाला. आणि आता गरुड पळणार त्याच्या पुढे शिपूट गेलं. दोघाला 2 खांद्यावर घेतलं आणि भजन चालू झालं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताला एका खांद्यावर गरुड आहे एका खांद्यावर उद्धव आहे निघालेले आहेत. पण गरुड ज्या खांद्यावर बसला होता का तो खांदा वाला झाला. वाला म्हणले का? म्हणजे त्याचं कारण आहे तिथं कोण आहे? कृष्ण. ना आपण कोणी बोलवलंय म्हणणारे म्हटलो रामानं. म्हणला तवा तरी जिवंत ठेवलंय. या भीतीनं हनुमंत आपलं गरुडाला वाला खांदा केला. कोणाचा? हनुमंताचा. आणि तो प्रार्थना करायचा हे देवा कृष्णाचा राम होऊ दे रे बाबा. कृष्णाचा राम होऊ दे रे बाबा. तो बराय म्हणतात
सांगा ना, हनुमंता भेटी गर्व हरिलाल वहीचा. हा, कोणाचं गर्व हरण केलं? पहिल्यांदा गरुडाचं आणि पुन्हा सत्यभामेचं. सत्यभामेचं का त्यांना अहंकार झालेला आहे. तो बरं म्हणतात नारदालाही कळाला नाही, देवाचं वाहन असणाऱ्या गरुडालाही तो कळाला नाही. नव्हे नव्हे देवाच्या शय्येवर असणारी सत्यभाम्या तिलाही तो कळाला नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात कैसा द्रौपदीचा भेंड पुरविला समयी ज्या वेळेस द्रौपदी देवाचा धावा करायची त्यावेळेस देव हजर व्हायची. प्रसंग असा आहे, शकुनीच्या डावानं पांडव डावा हरतायत, पण पांडव शेवटचा डाव पणाला लावतायत. कोणता डाव आहे? द्रौपदी पणाला लावतायत आणि तोही डाव पांडव हरले आहे. तो डाव हरल्यानंतर दुर्योधनानं दुशासनाला सांगितलं, जा आपण युद्धामध्ये एक वस्तू जिंकलेली आहे, तिचं नाव द्रौपदी आहे, जा घेऊन ये. दुशासन द्रौपदी राजमहालात आहे आणि गेल्यानंतर दुशासनानं द्रौपदीच्या केसाला धरलं आहे. केसाला धरून तो दुशासन ओढतो आहे. सभेमध्ये द्रौपदीला तो दुशासन घेऊन आलेला आहे आणि मग पुन्हा दुर्योधनानं दुशासनाला सांगितलं, फेडीचं वस्त्र. दुशासनानं वस्त्राला हात घातलेला आहे आणि मग द्रौपदीच्या लक्षात आलं, आता आपल्यावर संकट आलेलं आहे. ज्याच्या साक्षीनं आपण अग्नीला नापिचारामी 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 म्हणून प्रदक्षिणा घातल्या, त्या राजा धर्माकडे पाहिलं. धर्मानं मान खाली घातली आहे. सहस्र खंडीची गदा वागवणारा भीम आहे. भीमाकडे पाहिलं, भीमानं मान खाली घातली, अर्जुनानं ही मान खाली घातली आणि दुशासनानं वस्त्राला हात घातलेला आहे. एवढ्यामध्ये तिच्या लक्षात आला, आता कोणी काही उपयोगाचं नाही. मग धावा केला भगवंताचा, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला. धावा केल्या बरोबर कोठे न दिसे पाहता, उडी घाली
सवडी मी तिची लुगडी झालो. ज्या वेळेस प्रत्येक वेळेस धावा करायची द्रौपदी, संकट आले की पण देव म्हणले कुठपर्यंत. एकदा प्रसंग असा आलेला आहे, पांडवांचा अज्ञातवास चालू आहे आणि 5 पांडव आणि द्रौपदी एका यक्षाच्या आश्रमासमोर आलेली आहे. त्या यक्षाच्या आश्रमासमोर एक जांभळाचं झाड आहे, त्याला जांभळं लगटलेली आहे. नकुलानं एक जांभूळ तोडलं आणि यक्ष महाराज बाहेर आले. ए थांब, झाड तू लावलं नाही, पाणी तू घातलं नाही, का जांभूळ तोडलं? आता तोडलंय ना जांभूळ, तू तोडलंय तर जोडून दे. मला सांगा, माणसाला तोडता येतं का जोडता येतं? हा, 2 भावाचं, हा, नवरा बायकोचं समाज स्वाध्याय याच्यावरच आहे, तोडण्यावर. पण याला फेडावा लागणार आहे, बरं हे लक्षात घ्या. हे जे तोडणारी आवलान आहे ना, याला सुद्धा सुट्टी नाही, वर हायकोर्ट आहे. हा, साऱ्यांचा बाप आहे. हा, तोडता येतं, जोडता येईना. मग त्या पांडव प्रतापामध्ये असा उल्लेख आलाय, एक रात्रभर पांडव निचेष्ट पडले, काही कळेना. दुसऱ्या दिवशी भगवंताच्या गोष्ट लक्षात आली, भगवान आले आहेत. तुम्ही फार चिंतामग्न दिसतायत रे. म्हणजे काही नाही, नकुलानं एक यक्षाचं जांभूळ तोडलं. यक्ष महाराज हट्ट पिटून बसलेले आहेत, तोडलं आहे, जोडून द्या. म्हणले सोपं आहे, अवघड नाही. म्हणजे काय, प्रत्येकानं आपलं सत्य वचन जाहीर करा. जांभळाच्या देठाचं आणि पृथ्वीचं अंतर किती आहे? 7 फुटाचं आहे. आणि तुम्ही 5 पांडव, 6वी द्रौपदी, मी 7वा आहे. 7 फूट अंतर आहे ना. प्रत्येकानं आपापली प्रतिज्ञा जाहीर करा, सत्य वचन. म्हणजे देवा, पहिली प्रतिज्ञा तुम्हीच करा ना. मग देवानं सांगितलं, 16,108 पत्न्या असून जर ब्रह्मचर्य असेल तर जांभूळ चढेल. जांभूळ चढलं 1 फूट. हो, 5 पांडवांना केलं. 6वी प्रतिज्ञा द्रौपदीवर आली. द्रौपदीने ही प्रतिज्ञा केली, 5ची पत्नी असून जर पतिव्रत असेल तर जांभूळ चढल. जांभूळ खाली पडलं. आणि मग अर्जुन होता, तो का आपल्यासारखा वाटा होईल. अर्जुन मारायला धावला ना, द्रौपदी धावला. अर्जुन मारणार एवढ्यात भगवंतानं सांगितलं, अरे 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 थांब अर्जुना, थांब, मारू नको. काय देवा, काय बोलणार तुम्ही? ही व्यभिचारी आहे. जांभूळ खाली पडला आहे. म्हणजे थांब. अरे भो, धीर धर, दमान पाटील, जरा. अर्जुन थांबला. द्रौपदी रडती आहे. द्रौपदी रडती आणि द्रौपदी म्हणती आहे, कसं झालं, काय झालं मला नाही माहिती. कसं झालं, काय झालं मला माहिती नाही. पण कर्ण एकदा रस्त्यानं चालला होता. कर्ण एकदा रस्त्यानं चालला होता. तो मात्र पांडवासारखाच दिसत होता. आणि मला वाटलं 5 आहेत, 6वा असता हा पांडवासारखा दिसतो आहे. हा जर असता तर टाकून दिला असता का? म्हणले बोल एवढंच बोललीन, जांभूळ चिकटलं. लक्षात घ्या, माणसाच्या शरीराकडून नाहीत पाप घडत, माणसाच्या मनाकडून पाप घडतायत. द्रौपदीच्या मनाकडून पाप घडलं, जांभूळ खाली पडलं होतं. पण त्या दिवसापासून द्रौपदीनं पुन्हा धावा कृष्णाचा केला नाही. असं कधी आढळणार नाही तुम्हाला पुराणामध्ये. तो बराय म्हणतात, द्रौपदीचा भेद पुरविला समयी, कधी ऋषी फळवणी देठू लाविता ठाई. म्हणून तो बराय म्हणतात, कैसा काळ मायेच्या अर्जुनाचे रथे कपिल, अर्जुनाचे रथे कपिल
ध्वज संमी ठेविला अर्जुनाचे रथी कपी 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 ठेविला अर्जुनाचे रथी कपी संमी ठेविला लावणी पाहिजे दोयची गर्भ हरिहारा लावणी पाहिजे दोयची गर्भ हरिहारा अभंगामध्ये शब्द जास्त आहेत आणि त्याच्यामुळे थोडीशी चाल थोडी अवघड जाते बसायला. म्हणजे नवीन माणसाला अवघड वाटतं, त्याला थोडस प्रॅक्टिस, आमच्या गाड्याला प्रॅक्टिस झाली त्याला काय वाटत नाही, आणि वाजवणारच तर त्यापेक्षा सोपं. तुम्ही म्हणता तसं वाजवायला जमत. हा तुम्ही जर चुकीचं म्हणलं तर वाजणार जाग्यावर आणतो. मात्र चुकले आणता का नाही तुम्ही जाग्या, नाही तर तुम्ही वाजता का शहाणा नाही वाजू येडा असल्या वाजित. अर्जुनाचे रथी कपी स्तंभी ठेविला हा लावणिया पैज दोहीची गर्भहारी हा डाडूला. हनुमंतराय आणि अर्जुन रामावतारामध्ये जवळचा भक्त कोण? हनुमंत. हा खाली बसले का? दास्यत्वे निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरण म्हणजे राम अवतारामध्ये जवळचा भक्त हनुमंत. कृष्ण अवतारामध्ये जवळचा भक्त कोण? अर्जुन सख्येपण अर्जुन नरनारायण सृष्टी जनार्दन एक रूप म्हणजे राम अवतारामध्ये हनुमंत आणि कृष्ण अवतारामध्ये अर्जुन. बर दोघांची सेतुबंध रामेश्वराजवळ गाठ झाली. कोणाची? हनुमंताची आणि अर्जुनाची. अर्जुन काय म्हणतोय बर का? अर्जुन काय म्हणतोय? मला नाही वाटत राम हा धनुर्धारी वाटा. कारण राम जर धनुर्धारी असता तर दगडाच्या पुलाऐवजी बाणाचाच पूल बांधला असता. हनुमंतराय म्हणते अरे वेड्या, आमच्यासारखे बलवान वानर होते, तुझा बाणाचा पूल टिकणारच नाही. बोलता 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 दोघाची लागली पैस. काय पैन लागली? म्हणले समजा अर्जुनानं बाणाचा पूल बांधायचा आणि जर हनुमंतानं मोडला तर अर्जुनानं अग्नीत प्रवेश करायचा, म्हणजे लाकड अग्नीत प्रवेश करायचा. बांधला अर्जुनानं पूल, हनुमंतानं एकाच उडीत मोडला. पण त्यांचं तीनदा ठरलं होतं. पुन्हा बांधला, पुन्हाही मोडला, पुन्हा बांधला, पुन्हा मोडला. आता अर्जुन लाकडं गोळा करायला लागला. लाकडं गोळा करायचे, अग्नीला प्रदीप्त करायचं आणि अग्नीमध्ये प्रवेश करायचा. भगवंताच्या लक्षात आलं या दोघांचं अर्जुनाचं काही खरं नाही. भगवंतानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि मग अर्जुन लाकडं गोळा करता करता भगवान ब्राह्मणाचा वेश घेऊन तिथं आले. अरे अर्जुना काय करतो? म्हणला काय नाही, हनुमंताची आणि माझी पैज पडली. बरं मग मी बाणाचा पूल बांधायचा, मी बांधला, त्यानं मोडला, मग आमचं असं ठरलं त्याच्यामध्ये अग्नीमध्ये प्रवेश करायचा. म्हणले पुरावा कोण होतं? म्हणले आय नो विटनेस. हा म्हणजे पुरावा साक्षीदार नाही. आता सुद्धा साक्षीदार नसल्यानंतर गुन्हेगाराला निर्दोष सोडतात. पूर्वी असंच होतं ना. म्हणे नाही पुरावा, हो म्हणे नाही, म्हणे आता बांध. अर्जुन मला कसा बांधावा? मोडतोय. बांध. बांधला अर्जुन. हनुमंत पुन्हा एका उडीत मोड. देव म्हणते ना अर्जुना पुन्हा बांधते. म्हणला पुन्हा काय बांधता? ते मोडतोय म्हण. बरं बांध म्हणले आणि बांधला.
आता हनुमंताला अहंकार झाला होता, त्या पुलाच्या खालून सुदर्शन लावून दिलं. आपला हनुमंतानं उडी हाणली, हनुमंत उशी खाऊन बाजूला पडली. हनुमंताला राग आला, हनुमंताने एका हातावर एक डोंगर घेतला तरी तो बाणाचा पूल मोडला नाही, दुसऱ्या हातावर दुसरा डोंगर घेतला तरी बाणाचा पूल मोडला नाही, नवे नवे डोक्यावर एक, दोन हातावर दोन पर्वत घेतले तरी बाणाचा पूल मोडला नाही. मग त्या दिवसापासून हनुमंतराय अर्जुनाच्या ध्वजाचं रक्षण करतात. पहिल्या अध्यात्म वा वा वा. ध्वजस्तंभी वानरो तो मूर्तिमंत शंकर, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. त्या दिवसापासून सारथ्याचं ध्वजाचं रक्षणाचं काम कोण करताय? हनुमंतराय. कशावरून म्हणतात मी हनुमंताचं तिथं दृष्टांत आलं, नाव नाही ना आलं. वानरू तो मूर्तिमंत. हनुमंताचा अवतार कोणाचा आहे? भगवान शंकर. तो मूर्तिमंत शंकर. आणि मग सारथ्याचं काम कोण करताय? सारंग धरू भगवान करताय. मग तू गोबर आहे म्हणतात, अर्जुनाचे रथी कपिस्तंभी ठेविला, लावणीया पैज द्वहीची गर्भहारी हा दादूला. दोघांची पैज लावली, दोघांचंही गर्भहरण केलं. तो गोबर आहे म्हणतात, तो नारदाला कळाला नाही, गरुडालाही कळाला नाही, हनुमंतालाही कळाला नाही, सत्यभामेलाही कळाला नाही, द्रौपदीलाही कळाला नाही, अर्जुनालाही कळाला नाही. कैसा कळवो माय चपळवो, त्रिभुवनी व्यापक हरी सकळवो. मग तो कळत नाही का? कळवतो. कशाने कळवतो? अभंगाच्या शेवटच्या भक्ती सत्व गुण, भाव भक्ती सत्व गुण झाला दुर्जाना. भाव भक्ती सत्व गुण झाला दुर्जाना. भाव भक्ती सत्व गुण झाला दुर्जाना. भाव भक्ती सत्व गुण झाला दुर्जाना.
कळत नाही का त्यावेळेस तू खूप बरा आहे. शेवटच्या चरणामध्ये म्हणतात भाव भक्ती सत्व गुणे झाला दुर्जना. तो भावानच कळल्या जातो. भाव बळे आकळे भावे विन देव. हा वरमध्ये एका आहे दृढ धरावा भाव. देवाच्या प्राप्तीचा वर्म आहे भाव. भाव नसेल तर देव नाही. हा वर्म आहे बरं का. लक्षात नाही आलं का. सांगतो एक दृष्टांत. काय झालं. एक सुशिक्षित जोडपं पंढरीला गेलं आषाढी एकादशी. कलेक्टर साहेब पत्नीही बरोबर घेतलेली आहे आणि एका बडव्याच्या घरी उतरलं. एकादशी संपली, द्वादशी सोडवायची आणि गावाकडे जायची. मग बडवीनबाईनं उत्तम स्वयंपाक केलेला. कशाचा. पुरणपोळीचा. गोड छान. साहेबांना आवडला. म्हणले आषाढ संपेल आणि पुढे कोणता महिना लागेल. श्रावण. 4 प्रतिष्ठित मंडळी एका सोमवारी जेवायला बोलू. पुरणपोळीचा भेट करू. पण या बडवीन बायकून जरासा पुरणपोळीची यादी घ्या. ही फुगीर होती कलेक्टरची बायको. ती म्हणली मला येते ना. पण येत असेल तर काही हरकत नाही. चला आता गावाकडे आले. आषाढ संपला, श्रावण लागला. साहेबानं उद्याच्याला कलेक्टर साहेबानं 4 प्रतिष्ठित मंडळी जिल्ह्यातले जेवायला बोलवले. उद्याच्याला सोमवार आहे, आपल्याकडे जेवायला या. ठरलं. आता या याड्या हळदीनं कधी पुरणपोळी केलेली नव्हती. मग ती म्हातारीकडे गेली बर का. तेव्हा ती माग म्हातारी तशीच होती. ती नव्हती पण तशीच होती. म्हणले आज कलेक्टर साहेबची पत्नी म्हणजे आजीबाई तुमच्याकडे पुरणपोळी कशी करतात. त्यात म्हणजे त्यात काय अवघड आहे. गहू दळायचे म्हणजे माहिती आहे. कणिक आणली की त्याच्यात पीठ वाटायचं, पाणी वाटायचं म्हणले माहिती आहे. म्हणली वरवाट्यावर ठेवायचे म्हणजे माहिती आहे. पाट्यानं पातळ पातळ घ्यायची. त्यांचं बोलणं मला मागाच्या धरून कळा नाही. म्हणजे काय नाही. पाट्यावर ठेवायची, वरवाट्यानं बाजाडू बाजाडू घ्यायची म्हणजे माहिती आहे. बर मग ए ए ए ए थांबा 5 मिनिट बडबड करू नका. देवाचे कणिक घेतली त्यानं. ती बाजाडू बाजाडू घेऊन एका बाजूला ठेवली. मग ती म्हातारी म्हणली असं करायचं. काय करायचं. एक पातेलं घ्यायचं म्हणजे माहिती आहे. त्याच्यात डाळ टाकायची म्हणजे माहिती आहे. गुळ टाकायचा माहिती आहे. मग ते पुरण यंत्रानं बारीक करायचं म्हणजे माहिती आहे. म्हणजे हिला सारच माहिती माझ्याकडे कशाला. हुशार होती म्हातारी. माहिती आहे ना. म्हणजे एका बाजूला कणकीचं ठेवायचं म्हणली माहिती आहे. एका बाजूला पुरणाचं ठेवायचं म्हटली माहिती आहे. बर बर बर. हा मग काय करायचं. गॅस पेटवायचा म्हटली माहिती आहे. मग म्हणले ऐक मग काय करायचं सांगते. कणकीचा उंडा घ्यायचा म्हणजे माहिती आहे आणि त्याच्यात पुरण घालायचं. नाही तसं नाही म्हणली. पुरणाचा उंडा घ्यायचा म्हणजे माहिती आहे आणि त्यात कणिक घालायची म्हटली माहिती आहे. जा उठ पळ कर. गॅस पेटवला. एका बाजूला कणकीचं एका बाजूला पुरणाचं घेतलं. पुरणाचा उंडा घेतला. कणिक घातली. लाटायला गेले की भाकऱ्या 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 भाकऱ्या. म्हणजे काय चुकलंय बरं आपलं. म्हणजे बरोबर आहे. बडीनबाईच्या अंगावर पांढरं पातळ होत. साहेबांना फोन. हॅलो पांढरं पातळ लगेच आलो. त्या येड्या हळदीची क्रिया तीच असायची. कणकीचा उंडा घ्यायची, पुरणाचा उंडा घ्यायची, कणिक घालायची, लाटायला गेली की भाकऱ्या भाकऱ्या. म्हणजे काय चुकलंय बरं आपलं. म्हणले बरोबर आहे. बडवीनबाईच्या हातात बांगड्या नव्हत्या ना आपल्या हातात 2-2 डझन बांगड्या. दगड घेतला काचा काचा 2-2 डझन बांगड्या फोडल्या. क्रिया तीच असायची. पुरणाचा उंडा घ्यायची, कणिक घालायची, लाटायला गेली की भाकऱ्या भाकऱ्या. म्हणजे काय चुकलं असलं पाहिजे. म्हणले बरोबर आहे. बडवीनबाईच्या डोक्याला केस नव्हते. मग
मग तिनं साहेबांना फोन केला, हॅलो न्हाव्याला पाठवून द्या. आता न्हावी आला, पाणी लावून केली का बिगर पाण्याची केली, मी तिथं नव्हतो. तिची खौर केली, क्रिया तीच असायची. पूर्णाचा उंडा घ्यायची आणि कणी काट घालायची, लाटायला गेले की बागड्या बागड्या. मला सांगा का पुरणपोळी येत नव्हती तिला? वर्म चुकली, वर्म. तसं तुम्हाला देव हवाय का? देवाच्या प्राप्तीचं वर्म आहे भाव. आणि भाव नसेल तर देव नाही बरं का. नाही 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 नाही, एक बायाला नाव घ्यायची सुद्धा हे असते. नवऱ्याचं ओंकार महाराज ऐका, तुमचं लग्न झालंय ना, हा नाव घ्यायला बाया किती 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 नको 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 काय करू. हा मस्त नाव घेण्याची इच्छा, हवस विलय हे, पण लाजायला लय एक नंबर बाई. मग एका बाईला नाव घ्यायला लावलं, बाईनं नावच घेतलं. बाईला नवऱ्याबद्दल आवडच तेवढी होती. किती तिनं नाव घेतलं, सोन्याची सायकल चांदीच्या रिंगा, सोन्याची सायकल चांदीच्या रिंगा. अमुक अमुक पाटील बसले सायकल हाणायला, कलेक्टर आले वारा घालायला. हे होतं कुकडीवर कामाला जाणार. सोन्याची सायकल बनवली, चांदीच्या रिंगा बनवल्या आणि कलेक्टरला वारा घालायला आलं. आणि एक घटस्फुटीत होतं, घटस्फुटीत. घटस्फुटीत कळतं का? दिवस दिवस नाही कळालं का आणखी? हा काडी मोड, काडी मोड नाही कळालं का आणखी? मग जात तिला नाव घ्यायला लावलो, तिनं नाव घेतलो. असं नाव घेतलं, पाडक्या वाड्यात मुडकी लाकडं, पाडक्या वाड्यात मुडकी लाकडं. ते गेले तिकडे, मी आली इकडे. वेळ झालेली आहे. दोघींनी नाव घेतलेलं आहे. एकीच्या नाव घेण्यामध्ये आवड आहे आणि एकीची आवड नाही. तसे नामस्मरण सारेच घेतात. मग जर नामस्मरण भावयुक्त अंतकरणानं घेतलं तो गोपर आहे. म्हणतात आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. तुझी चिंता करणारा तो जगदानी परमात्मा आहे. कुठल्याही गोष्टीचा तू मी करतो ममत्व बाळगू नको. फक्त भावयुक्त अंतकरण, भाव भक्ती सत्वगुणे झाला दुर्जना. तुका म्हणे सकळा छंदे केलवी आपणा. 2 मिनिटं वर झालेली आहेत. म्हातारे नद्दा किती वेळ आम्हाला? अगं बाया आपली नियोजित वेळ संपलेली आहे. जे बरोबर असेल, आदरणीय असेल, वंदनीय असेल, पूजनीय असेल, वैकुंठवासी परमपूज्य पिताश्री जगताबाबांचा आहे. जे चुकीचं असेल अपशब्द गेली असती. मातेच्या अंतकरणाप्रमाणे अंतकरण करा, माझी मला परत करा. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनोतसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. काही बोललो असेल, कोणाला लागला असेल, सर्वांची क्षमा मागतो. माझे बंधुवर्ग टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे वाजवणारे ओंकारजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. विशेष करून जे पितृतुल्य व्यक्तिमत्व असणारे आमचे आदरणीय अण्णांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि बाबा तुझ्या चरणी तर साऱ्यात जास्त नतमस्तक होतो. चांगली सिस्टीम दिली त्याच्याकरता एक टाळ्याच वाजवा. त्याला धन्यवाद देतो. झालेली ही सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण चाल न घेता सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. या सप्ताहामध्ये विशेष परिश्रम आदरणीय आमचे विलास महाराज आणि त्यांचं काय नाव आहे, तानाजी महाराज, ओंकार महाराज. तसं काय गावकऱ्यावर ही उपकार करीत नाहीत. पण विशेष परिश्रम याच्याकरता म्हणतोय मी. त्यांनाच हे सारं पाहायचंय आणि ह्या क्षेत्रातले असल्यामुळे यांना पाडणारच. तर या मंडळीनं 60 दिवस आपला प्रपंच सोडलेला आहे. तन्मन धनानं या ठिकाणी सेवा करतायत. त्यांना गावकरी मंडळी सहकार्य करतायत. तेव्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो
आणि या मंडळीला आपण सर्वांनी या सत्कार्यात सहकार्य करा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय